वेगवान स्वरूपातल्या बातम्या आपण बघूया। आपण बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करणार आहोत। ही महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटीच्या कंत्राटी बस निविदा रद्द केलेल्या आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हा मोठा धक्का मानला जातोय, कारण राज्य परिवहन मंडळाच्या बहुचर्चित 1310 गाड्या भाडेतत्वावर घेण्याच्या निविदा प्रक्रियेतील घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतलेली आहे। अखेर ही निविदा प्रक्रियाच रद्द करत महामंडळाला मोठा धक्का दिलाय। त्याचप्रमाणे भाडेतत्वावर गाड्या घेण्याबाबत नव्याने पारदर्शीपणे निविदा प्रक्रिया राबवावी असे आदेश महामंडळाला दिले आहेत। या निर्णयाच्या माध्यमातून फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिल्याचं मानलं जात आहे। त्यांच्या काळामध्ये हा निर्णय झालेला होता आणि त्यामुळे त्यांना हा धक्का आहे असं मानलं जात आहे। बातमी 36 जिल्ह्यांची बघणार आहोत वेगवान स्वरूपात। यंदा राज्याच्या अर्थसंकल्पात कठोर निर्णय घ्यावे लागतील। गेल्या वर्षी निवडणुकांमुळे हात सैल सोडला होता, आता मात्र तसं करून चालणार नाही असं वक्तव्य केलंय उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी। राज्यावरील कर्जाचा बोजा वाढल्यामुळे आर्थिक दुष्परिणाम होत आहेत असंही ते म्हणाले। विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच मनसेने राज ठाकरे उद्यापासून पुन्हा एकदा मैदानात उतरत आहेत। नाशिकमध्ये 3 दिवस ते मुक्कामी आहेत। आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करतील। शिवसेनेच्या जळगाव जिल्हा प्रमुखपदी अवघ्या 4 दिवसांपूर्वीच विष्णू भंगाळे यांची केलेली नियुक्ती स्थगित करण्यात आली आहे, तर ते आदेश काढल्यानंतर पुन्हा 3 तासातच नवीन आदेश काढत भंगाळे यांना पुन्हा जिल्हा प्रमुखपद देऊन निलेश पाटील यांना सहसंपर्क प्रमुखपद देण्यात आलं। या प्रकारामुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आलेली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं छगन भुजबळ यांना दिलासा दिलाय। सुप्रीम कोर्टाने ईडीची याचिका फेटाळल्यानं छगन भुजबळांना दिलासा मिळालाय। 1 रुपयाचा पीक विमा योजना ही योजना रद्द करण्याचा विचार सुरू असल्याच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंनी सरकारवर जोरदार टीका केली। अशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यास सरकारला लाज वाटत नाही का असा सवाल कडूंनी केला। मुंबईत 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेत गैरव्यवहार झाला आहे। गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले गेले। मार्चपासून कृषी खात्याच्या सगळ्या योजना ॲग्रीस्टॅक या योजनेअंतर्गत राबवण्यात येणार असल्यामुळे पीक विम्यातील गैरप्रकार, भ्रष्टाचार थांबेल असा विश्वास कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला। राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। यावेळी मंदिर समितीकडून त्याचं विठुरायाचं मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला। शिवसेना नेता संजय निरुपम यांनी ट्विट करून सैफ अली खानच्या तब्येतीवरून सवाल उपस्थित केले। 2.5 इंचापर्यंत चाकू शिरल्यानंतरही ते फक्त 5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आणि इतके फिट कसे काय असा सवाल निरुपम यांनी केला।